ओके. निफ्टी ऑलमोस्ट पॉझिटिव्ह ओपनिंग आहे 31 पॉईंट. बँक निफ्टी 79. फिनी निफ्टी खूप स्ट्रॉंग पॉझिटिव्ह ओपनिंग आपल्याला इथं दिसत आहे. मिड कॅप निफ्टी, सेन्सेक्स, ऑलमोस्ट सगळा मार्केट हा पॉझिटिव्ह ओपनिंग आपल्याला इथे दिसत आहे. तर निफ्टी चे जर आपण लेवल्स बघितले, वन डे टाइम फ्रेम मध्ये, तर आपण जर बघतोय प्राइस ऍक्शन नुसार 24,549 किंवा आपण त्याच्या आधी जरी घेतलं तर 24,539.40 हा एक स्ट्रॉंग रिजेक्शन आहे निफ्टीसाठी. जर हा ब्रेक केला तर पुढचा जो लेवल आहे निफ्टीचा तर 25,210 पर्यंत आहे. कारण इथून बऱ्याचदा ट्रेंड हा डाऊन झालेला आहे. आर एस आय ची स्ट्रेंथ आपल्याला आणखी पॉझिटिव्ह दिसत आहे. आणखी आर एस आय 60 ला टच केलेलं नाही, कारण 60 आपण स्ट्रॉंग रेजिस्टन्स कन्सिडर करतो. ओके, तर इथे रिस्पेक्ट करून तो फॉल होण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. तर आजची डिसाइडिंग लेवल निफ्टीची 24,539. ओके, तर इथून एक रिजेक्शन येण्याची प्रोबॅबिलिटी आहे. पण जर हा ब्रेक झाला तर अपकमिंग आरबीआय पॉलिसी आहे, त्यामुळे मार्केटमध्ये एक व्होलॅटिलिटी येऊ शकते. तर चांगली मोमेंट आपल्याला आजही निफ्टीमध्ये बघायला मिळेल. तर निफ्टीचा आजचा जो काही फर्स्ट रेजिस्टन्स आहे ऍज पर आर ब्रेकर्स थेरी, तर तुम्हाला इथे दिसून येतं की 24,532 आहे. म्हणजे नियर अबाउट हा एक स्ट्रॉंग रिजेक्शन आपल्याला इथे कन्सिडर करता येईल. ओके, तर आपण बघूया. तर निफ्टीचा जो काही आपण ट्रेड प्लॅन यूज केलेला आहे किंवा सीईपी आपण ऍट द मनीचा जवळपासचा घेऊया. तर 24,500चा सी आणि 24,500चा पी हे दोन्ही आपण आज ऍड करूया. बँक निफ्टी ही पॉझिटिव्ह ओपनिंग आहे, पण बँक निफ्टीचा जो पहिला रेजिस्टन्स आहे तो आहे 52,912. ओके, तर हा जर ब्रेक केला तर बँक निफ्टी जर बघितलं तर एक जो रिजेक्शन होता, जिथे 2-3 वेळा रिजेक्शन आलेला होता, तो ब्रेक केलेला आहे. बरोबर आहे. तर बँक निफ्टीमध्ये एक चांगली मुवमेंट आपल्याला इथे बघायला मिळेल. तर इथून बँक निफ्टीची एक स्ट्रॉंग बुलिश मुवमेंट आपल्याला इथे बघायला. आर एस आय ऑलमोस्ट 60 क्रॉस केलेला आहे. ओके, तर ज्यावेळी आपण आर एस आय 60 क्रॉस केलंय म्हणतो, तर तिथे एक पॉझिटिव्ह मोमेंट, एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंट आपल्याला इथे बघायला मिळू शकते. 5 EM कॅन्डल मध्ये गॅप हे आपल्याला दिसतोय. एक प्रॉपर मुवमेंट येण्याची वेट करावी लागेल.
पण आपण बघतोय की दोन्ही प्रीमियम मध्ये एवढी काही मुवमेंट आपल्याला इथे दिसत नाही. सेन्सेक्सचा जर आपण प्राइस ऍक्शन ड्रॉ केला तर आपल्याला दिसतोय इथे एक डब्ल्यू पॅटर्न्स आपल्याला इथे थोडा दिसतोय. हा जो बॉटम आहे ओके, तर लोएस्ट जो आलेला आहे मिड कॅप निफ्टी, सॉरी मिड कॅप निफ्टी 12,017 आणि 12,731, खूप मोठी एक मोमेंट मिड कॅप निफ्टी मध्ये आपल्याला आता बघायला मिळू शकते. ओके, तर 12,731 आणि 12,017. 12,017 हे 714 पॉइंटची मुवमेंट. तर इथे जो ब्रेकआउट मिळालेला आहे आपल्याला 12,574 प्लस 12,574, 13,288 हा याचा टार्गेट असू शकतो. ओके, पण आता एक्सपायरी हे मंथली झाल्यामुळे मी 13,000चा मिडकॅप निफ्टीचा एक सीई कॅरी फॉरवर्ड करायला काही हरकत नाही. ओके, एक लॉट सी कॅरी फॉरवर्ड करायला काही हरकत नाही मिडकॅप निफ्टीचा. ते कारण ऍज पर प्राइस ऍक्शन मिडकॅप निफ्टी हा एक ब्रेकआउट दिलेला आहे, चॅनल ब्रेकआउट दिलेला आहे, तर याच्यामध्ये एक चांगली मोमेंट येण्याची शक्यता आहे. आता आपल्याला असे पोझिशनल ट्रेडेस हे घ्यावे लागतील. ओके, 9:18 झालेले आहेत. डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये जाऊन बघूया आजचे सेक्टर. पीएससी, फायनान्स, बँकिंग पॉझिटिव्ह सेक्टर आहेत, फार्मा निगेटिव्ह आहे. लॉंग याच्यामध्ये आरईसी लिमिटेड हा आलेला आहे. तर याचा चार्ट जर बघितला तर ब्रेकआउट दिसतोय आपल्याला एक चांगला, आणि एका एंड पर्यंत आलेला आहे तो इथे. बरोबर, प्रिव्हियस रिजेक्शन, बरोबर आहे, प्रिव्हियस रिजेक्शनला येऊन तो थांबलेला आहे. तर इथे लेवल्स जर आपण बघितले तर तो ऑलमोस्ट 11.50, हाय 8.05, लो 9.45, क्लोज. ओके, तर 15.55 म्हणजे याचा टार्गेट जर बघितलं आपण 16.35 पर्यंत टार्गेट आहे. Okay? गेला 16.35 पर्यंत ऑलमोस्ट तो टच केलेला आहे. लॉट आपण घेऊन बघूया. तर तो टार्गेट अचीव केलाय, म्हणजे आपले डिसिजन कसे चुकतात ते पण बघा. तर ऑलमोस्ट 16.35 टार्गेट अचीव केलेला आहे. त्यामुळे इथून पुन्हा ट्रेड घेण्यात काही अर्थ नाही, तिथे आपला फक्त लॉसच दिसणार आहे. त्यामुळे पोझिशन आपण एक्झिट करूया. स्टॉप लॉस लावून ठेवून टाकूया.
15.10. तर कधी कधी आपण इमोशनली लवकर ट्रेड घ्यायला जातो आणि तिथे आपण ट्रॅप होतो. लेट एंट्री आणि अर्ली एंट्री ह्या दोन्ही मध्येच आपला लॉस व्हायला जातो. केई आय चार्ट बघूया. खूप स्ट्रॉंग मुवमेंट दिसते. ओके, ऑप्शन चेन सी चार्ट बघूया. हाय ऑलमोस्ट टार्गेट अचीव केलेला असेल. आपल्या आपल्याकडे एकच आहे की आपण एक ट्रेड प्लॅन बघा, ट्रेड एंट्री करा, स्टॉप लॉस लावा. 117 हाय, 79 लो, 87 क्लोज, 163 बरोबर टार्गेट अचीव केलेलं आहे. फोर्थ रेजिस्टन्स आपल्या इथे स्टॉप लॉस सेट झाला. तर आपण बघूया आता, जर असा ऑलमोस्ट बुलिश ट्रेंड मध्ये गेलेले आहेत हे. शॉर्ट कव्हरिंग मध्ये कोणता आलेला आहे बघूया आपण. एबीबी हा शॉर्ट कव्हरिंग मध्ये आलेला आहे. ओके, तर ब्रेकआउटला शॉर्ट कव्हरिंग म्हणजे काय, ऑलमोस्ट थोडा ब्रेकआउटला आलेला आहे. तर ह्याचा एक सी बघूया आपण. ओके, शॉर्ट कव्हरिंग मधले आपल्याला एक ट्रेड देऊ शकतात. 200 हाय, 133 लो, 154, 191 क्रॉस केला, 229 पर्यंत. आता हा 196 ला गेलेला आहे. ओके, तर याचा एक लॉट आपण घेऊन बघूया. 229 हा याचा टार्गेट आहे. पॉसिबिलिटी आपल्याला चेक करत राहावं लागतं. कुठल्या याच्यामध्ये एंट्री मिळते, काय मिळते, पॉसिबिलिटी चेक करत राहावं लागेल. त्यानुसार आपल्याला ट्रेड करावं लागेल. 201 क्रॉस करत नाहीये बघा. तर याचा स्पॉट चार्ट आपल्याला चेक करावा लागेल. स्पॉट चार्ट मध्ये काय दिसतं. ओके, तर इथं आहे ब्रेकआउट. आणखी प्रोबॅबिलिटी आहे. वन डे आहे. इथं आपल्याला टाइम फ्रेम बदलून बघावं लागेल. ओके, तर इथे एक रिजेक्शन येत चाललेलं आहे. आता इथपर्यंत तो खाली आला होता, बरोबर आहे. म्हणजे इथे एक सपोर्ट घेतलाय तो. जर याच्या पुन्हा खाली आला तर आपल्याला पोझिशन काय करावं लागेल, एक्झिट करावी लागेल. ओके? तर ऑलमोस्ट आपला लॉस हा कव्हर होत चाललेला आहे. तर आपण जे आहे ते प्रॉफिट बुक करूया.
एंट्री घ्यावी लागेल. 1500 पर्यंत आपला चांगला प्रॉफिट झाला होता, पण तिथून रिजेक्शन दिला, स्टक राहायचं नाही. आहे तेवढं घेऊन तुम्ही आधी बाहेर पडा, पुन्हा नेक्स्ट अपॉर्च्युनिटी सर्च करा. बरोबर आहे, बघा पुन्हा तो खाली आला. निफ्टी कॉल साइड मुवमेंट देत चाललेली आहे. आर एस आय बघितलं तर बरोबर ह्याच पॉइंटला आपल्याला रिजेक्शन दिसतं. बरोबर, तिथून तो पुन्हा खाली आला. ओके, तर तो जर ब्रेक झाला तर एक पुन्हा चांगली मुवमेंट आपल्याला इथे बघायला मिळेल. एका लॉटला आपल्याला मिड कॅप निफ्टीला नियर अबाउट 500 रुपये देत चालले. तो आता मी कॅरी फॉरवर्ड ठेवतो. ओके, कारण त्यात एक चांगली मुवमेंट आपल्याला प्राइस ऍक्शन नुसार बघायला मिळते. जर कोणी पोझिशन मिड कॅप निफ्टीची घेतलेली असेल तर तुम्हाला जर 400-500 प्रॉफिट झाला असेल तर तुम्ही पोझिशन एक्झिट करा. आपण हे टेस्ट करतोय प्राइस ऍक्शन, त्यासाठी मी इथे ठेवलेलं आहे. निफ्टी मुवमेंट चांगली दिलेली आहे. निफ्टीचा आपण जर डेचा चार्ट बघितला, डे मध्ये ह्याचा जर प्रीमियमचा हाय लो क्लोज आपण जर काढला तर मला एंट्री कधी घ्यायची आहे बघा. हाय जाऊन आला होता 126, लो 68, क्लोज 103, 130 ला आपल्याला बाय करायचं आहे. म्हणजे 130 क्रॉस झाला तर त्याचा टार्गेट आहे 157. तोपर्यंत आणखी मुवमेंट याच्यामध्ये नाही. तर हायेस्ट 129.20 जाऊन आलेला. पण आपल्याला एंट्री घ्यायची आहे 130, म्हणजे 131 ला आपण एंट्री घेऊ शकतो. तोपर्यंत त्यात एंट्री नाही. हा लाईव्ह सेशन घेण्यापाठीमागचा एकच उद्देश आहे की ह्या लाईव्ह सेशन मधून असं समजू नका की मी तुम्हाला पैसे कसे कमवायचे हे शिकवतोय. ज्यावेळी आपले डिसिजन चुकतात, ज्यावेळी आपला प्रॉफिट होतो किंवा लॉस होतो, त्यावेळी आपल्याला कशा डिसिजन घ्यायचे आहेत. ओके, तर लॉस मध्ये झाला असेल तर मला कोणत्या पद्धतीने डिसिजन घ्यावे लागतील, प्रॉफिट मध्ये काय डिसिजन घ्यावं लागेल, म्हणजे जो माझा व्ह्यू आहे तो तुम्हाला मी सांगत असतो. ओके, तर असं नाहीये की आता आर ब्रेकर्सने आपण जे काही ट्रेड घेतोय, ओके, असं नाही की 100% हे होतात, पण ज्यावेळी ते चुकतात, ज्यावेळी ते अपोज दाखवतात, तर त्यावेळी तुम्हाला काय डिसिजन घ्यायचंय. ओके, कशा छोट्या प्रॉफिटमध्ये बाहेर पडायचं आहे, मिनिमम लॉस मध्ये तुम्हाला बाहेर पडायचं. आता इथे लॉस आपण 1900 लॉस झाला, बरोबर आहे, जो कव्हर करायला सोपा आहे. जर समजा तिथे 10,000 15,000 लॉस झाला तर तुमची ते सायकोलॉजी बिघडते, डिसिजन चुकायला आणखी चालू होतात. बरोबर आहे, आणि मग तो लॉस हा वाढतच जातो. ओके, तर ऑप्शन बाईंग हा असाच आहे. इथे तुम्हाला
फ्लेक्झिबल राहावं लागतं, तुमचे डिसिजन कंटिन्यू चेंज करावं लागतं. ओके, तुम्हाला स्टक राहून चालत नाही. बरोबर आहे, कधी कधी तुम्हाला तुमचे डिसिजन बदलावे लागतात. तर तो फार महत्वाचा पार्ट आहे. आता 130 ला आलेला आहे, पण एक दोन पॉइंट आणखी वाढतात का बघूया. तर इथे मी बाय करतो. तर मला ट्रेड प्लॅनने सिग्नल दिला, मी एंट्री घेतली. आता याचा टार्गेट आहे 157. चेक करायचं. पण आता जर तुम्ही बघितलात, तर ह्याला काय आर ब्रेकर्स कसं यूज करतोय बघा आपण. इथे मला प्रीमियम चार्टने सिग्नल दिला एंट्रीचा, पण माझा स्पॉट चार्ट मध्ये अजून रेजिस्टन्स ब्रेक झालेला नाही. मग हा ट्रॅप असू शकतो, ह्याला आपण फेक ब्रेकआउट म्हणतो. बरोबर आहे. तर आता काय करेल तो, R2 ला टच करेल आणि तिथून तो पुन्हा डाऊन. तर इथे मग मला काय करावं लागेल, स्टॉप लॉस लावून काम करावं लागेल. बरोबर आहे, कारण तो आणखी इकडे बघा ना, स्पॉट चार्टला तो R2 ब्रेक केलेला नाहीये, पण प्रीमियम चार्ट मध्ये तो 130 क्रॉस केलेला आहे. ओके, पण दोघांनी जर सिग्नल दिला तर माझी प्रॉपर एंट्री असेल. टच केला, आता इथून मोस्ट प्रोबॅबिलिटी काय असू शकते, रिजेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. बरोबर आहे, तर हे समजून घेतलं पाहिजे. चार्ट त्यासाठी म्हणतोय, तुमच्या समोर चार्ट हे असणं तेवढंच गरजेचं आहे. फक्त प्रीमियम वरच काम करून चालणे, स्पॉट चार्ट हे बघणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. स्पॉट चार्ट मध्ये काय दाखवतोय काय नाही हे आपल्याला समजलं पाहिजे. बरोबर आहे, कारण स्पॉट चार्ट मध्ये मला इथं काय दिसतोय की R2 ला तो रिस्पेक्ट केलेला आहे. R2 हा रिजेक्शन आहे, रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स म्हणजे काय, अडथळा आहे. बरोबर आहे, तो ब्रेक होणं थोडा डिफिकल्ट असतो. तो जर ब्रेक झाला तरच मला इथे चांगल्या पद्धतीने मुवमेंट घेता, एंट्री घेता येईल. एक मॅजिक मोमेंट आपल्याला तिथे भेटेल आणि तिथे आपण चांगले इन्कम हे जनरेट करू शकतो. आता हा ब्रेक झालाय, पण तरी प्रीमियम तुम्हाला जर वाढताना दिसत नसेल, तर प्रॉब्लेम काय की पुढे कुठेतरी आणखी एक स्ट्रॉंग रिजेक्शन आहे. हा दिसतो ना, 24,539. ओके, तर हा एक रिजेक्शन आहे, आपण जे ड्रॉ केलेला आहे. तो ब्रेक झाला तर म्हणू शकतो आपण एक चांगली मुवमेंट आपल्याला बघायला. हा ब्रेक होतो म्हणजे काय, इथे ज्यांनी सी सेल केलेले आहेत ते पोझिशन एक्झिट करतात, म्हणजे सी बाय करतात. त्यामुळे त्यांची बाईंग प्रेशर, आपला बाईंग प्रेशर आणि मोमेंट आपल्याला पॉझिटिव्ह मिळतो. बघा इथे आता एवढा वर गेलाय, पण प्रीमियम तुमचा कमी होताना दिसतोय. बरोबर आहे, म्हणजे हा एक रिजेक्शन असू शकतो, इथून ट्रेंड बदलू शकतो. बरोबर आहे. तर इकडे कॅन्डल सी 5 मिनिटाची कॅन्डल संपत आलेले आहे, चेक करूया. 5 MN कॅन्डल मध्ये गॅप ही आहे. तर आता अशा पॉइंटला आहे जिथे मार्केट एक चांगली मोमेंट अपसाइड किंवा डाऊन साइड हे दाखवू शकते. हा एक डिसाइडिंग लेवल आलेले आहे 24,540. हा सस्टेन होतो का नाही आपण बघूया. जर मला इथे प्रीमियम फास्ट कमी होताना दिसले की समजून घ्या हा सस्टेन झालेला नाही. ओके, म्हणजे जो रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे, जो आपण बघतोय डे मधला रिजेक्शन,
तो इथे सस्टेन झालेला, सस्टेन आणखी दिसत नाहीये. बरोबर आहे. तिथे मी माझा एक लॉट एक्झिट करून ठेवतो. तर 130च्या खाली आला तर मी माझा एक लॉट एक्झिट करून टाकतो. कारण जो रेजिस्टन्स होता इट बिकम सपोर्ट. एकशे 35 ला स्टक होतोय. मोमेंट आले 39, 43. ओके. जो आपला लॉस होता पूर्ण लॉस हा कव्हर झाला. जो काही 2,000चा लॉस होता तो लॉस कव्हर झाला. म्हणजे एवढं अलर्ट राहावं लागतं ज्यावेळी मी एंट्री घेतो, की काय होणार आहे काय नाही. घेऊन सोडून देऊ नका, बघत राहा. बरोबर आहे. आता 140 41 क्रॉस होत नाही, तर इथे मी काय करतो, एक लॉट काढून टाकतो. एक लॉट मी होल्ड करतो आणि एका लॉटचा स्टॉप लॉस काय लावून ठेवतो आता मी, 132. ओके. जे जरी खाली आला तरी माझा काही नो प्रॉफिट नो लॉस राहील, आणि जर वर गेलास 157 पर्यंत तर माझा प्रॉफिटच होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही रिस्क मॅनेजमेंट ही करू शकता. तर निफ्टी हा जो काही रेजिस्टन्स आहे तो ब्रेक केलेला आहे. आता फक्त ही कॅन्डल क्लोज होणे इम्पॉर्टंट आहे, आणि एक 5 MA कॅन्डल मध्ये गॅप आहे. एक फास्ट रिव्हर्सल होण्याची शक्यता पण इथे आपल्याला नाकारता येत. पुढची कॅन्डल ज्यावेळी क्लोज होईल तर ती कशा पद्धतीने का, आणि आपण जर RSI ला जर बघितलं तर लक्षात घ्या 5 मिनिटामध्ये RSI चा पुढचा रिजेक्शन कुठला आहे. आता इथे ज्यावेळी RSI टच करेल, बरोबर आहे, तिथून पुन्हा काय होणार आहे, फॉल होणार. हेही तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की RSI कडे लक्ष ठेवा. ओके. तर RSI जेव्हा 80.53 ला टच करेल, पुन्हा तिथून स्पीडने एक प्रॉफिट बुकिंग येईल. बरोबर आहे. तर हेही तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. प्रॉपर डिसिजन घ्या ट्रेड करताना. घाई करू नका. फक्त मला प्रॉफिटच पाहिजे, मला लॉस कव्हर करायचा आहे, असं जर काही डोक्यात घेऊन काम करायला गेलं तर डिसिजन चुकतात. मग आपण चार्ट कधी कधी बघत नाही. ओके. तर चार्ट हे तुमच्या समोर असलं पाहिजे. काही इंडिकेटर्स, तुमचे जे काही इंडिकेटर्स तुम्ही वापरत असाल, तुमचा स्वतःचा काहीतरी ट्रेड प्लॅन हा समोर असणं कंपल्सरी आहे. बरोबर. जसं मी म्हटलं की
पुढची कॅन्डल ही चालू झाली आणि एक फास्ट रिव्हर्सल होण्याची प्रोबॅबिलिटी असू शकते, कारण 5 कॅन्डल मध्ये गॅप आहे. ओके, आर एस आय ऑलमोस्ट हायला गेलेला आहे. बरोबर आहे. तर इथे थोडा एक ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतो. आर एस आय चा आजचा बघा, आजचा आर एस आय चा टॉप काय आहे 5 मिनिटामध्ये? 80.53 आहे, लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ असा आहे का तो खालीच येईल. बघा, आपला स्टॉप लॉस हिट झाला, तर ही पोझिशन आपली पॉझिटिव्ह क्लोजिंग ही दिलेली आहे. आता याच्यात बघा, आर एस आय खाली येईल, बरोबर आहे, थोडा खाली येईल, ऍडजस्ट करेल, पुन्हा 80च्या जवळपास जाईल, पुन्हा खाली येईल. तर तुम्हाला हे दिसून येतं की एक आर एस आय चे लेवल्स पण ड्रॉ करून ठेवा, कुठपर्यंत हाय जाऊन आलेला आहे. बरोबर आहे. आता इथे जर बघितलं तर आपण जर बघितलं की प्रिव्हियस आर एस आय चा इथे एक हाय होता बघा, आणि त्यामुळे इथून आपल्याला काय दिसून आलं? रिजेक्शन. बघा इथे. ओके, तर हे कंटिन्यू तुमच्या समोर असलं पाहिजे जर तुम्ही बायर्स असाल तर. कारण बायर्सला कंटिन्यू कशावर फोकस करावं लागेल? जर मी प्रॉफिटमध्ये असेल तर रिव्हर्स कुठून होऊ शकतो, की जेणेकरून मला माझी पोझिशन तिथे काय करावं लागेल? एक्झिट करावं लागेल. बरोबर आहे. तर हे बघणं फार मॅटर करतं. आणि हा जर ब्रेक झाला आर एस आय 75.93, परत पुढे कुठेपर्यंत जाईल? 80.53. जसं म्हटलं की 5 कॅन्डलमध्ये गॅप आहे, मार्केट ऑलमोस्ट वर गेलेलं आहे, ट्रेंड फास्ट ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतो. ओके, जिथे आपले प्रीमियम हे डाऊन होऊ शकतात. मग इथे जर तुमचे लॉट साईज मोठे असतील आणि तुमची एंट्री झालेली असेल आणि थोडा जरी प्रीमियम डाऊन झाला तर मोठा लॉस दिसतो, मग तिथे आपली सायकोलॉजी खराब होते आणि आपण मग रिव्हेंज ट्रेड करायला चालू करतो. ओके, त्यामुळे प्रॉपर बाहेरला एकच आहे की प्रॉपर ब्रेकआउटला मॅजिक मोमेंट कॅच करा. प्रॉपर ब्रेकआउटला एंट्री घ्या. जर तुमचे लॉट साईज मोठे असतील तर 4-5 पॉईंट गेन झाले, एक्झिट करा. लक्षात आलं? ट्रेंड किती रिव्हर्स झाला बघा. आता आर एस आयचा जो रेजिस्टन्स होता तो सपोर्ट झाला 68.42. मग इकडे तो 5 ला टच केला, पुन्हा इथून पुन्हा ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतो. बिहेवियर समजून घ्या, मार्केटचे सगळे बिहेवियर समजून घ्या. ओके, ब्लाइंडली फक्त मला प्रॉफिट पाहिजे ह्याच्यानी ट्रेड मध्ये राहू नका. ओके, तर थोडं अनालिसिस करत गेला तर तुम्हाला आणखी चांगले डिसिजन घेता येतील, आणखी तुम्ही चांगल्या पद्धतीने इथे काम करू शकता. आता पुन्हा चांगला मोमेंट दिला बघा. ओके, आता आर एस आय ब्रेक केला म्हणजे 80.53 पर्यंत जाईल, तर इथे आपण आणखी 2 लॉट ऍड करूया. बघा, म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही काय केलं पाहिजे? आता 150 ला आला, 150 ला पुन्हा एक रिजेक्ट, जे हे असतात 150, 140 अशा ठिकाणी थोडं रिजेक्शन येऊ शकतो. आणि इथे तुम्हाला ज्यावेळी चार्ट दिसते तर दिसून येतं 150, 149 इथे दिसतं, हे मोमेंटम आहे. बरोबर आहे. तर आता पुन्हा 5 कॅन्डल मध्ये गॅप तयार झाला, थोडं रिव्हर्स होणार. ओके, तर हे समजून घ्या. बरोबर आहे. तर इथं थोडं रिव्हर्स होण्याची शक्यता असते. तर इथं आपल्याला 400, 450 प्रॉफिट झाला. ओके, तर इथं आपण पोझिशन नाही, 150 हे क्रॉस होत नाहीये. ओके, थोडं जरी रिजेक्शन वाटला एक्झिट करा, पॉझिटिव्ह एक्झिट करा. कारण पुन्हा इथे जर बघितलं आपण, एक 5 कॅन्डल मध्ये गॅप आहे, थोडं रिजेक्शन येऊ शकतं.
तर हे कंटिन्यू ऑब्झर्व करत राहावं लागतं की आपली एंट्री कुठं आहे, काय आहे. जिथे एबीबी मध्ये आपण 202 ला एक्झिट केला बघा, तो कितीला आला? 169 ला आला. तर हे फार मॅटर करत. जर मी त्याच पोझिशन मध्ये राहिलो असतो तर माझा लॉस आणखी मोठा झाला असता. तर हे डिसिजन तुम्हाला घेता येणं इम्पॉर्टंट आहे. मग जर तुम्हाला अशा डिसिजन मध्ये थोडं एक्सलन्स व्हायचं असेल तर आधी लॉट साईज कमी करा. 1-2 लॉटवर बघा, चार्ट ऑब्झर्वेशन करा, कसा ट्रेंड रिव्हर्स होतो, काय होतो, हे बघत चला. बरोबर आहे. म्हणजे जेणेकरून एकदा तुम्हाला कमी लॉट मध्ये दिसायला चालू झालं की काय होऊ शकतं मार्केटमध्ये, तेव्हा मग तुम्ही मोठ्या लॉटमध्ये पण चांगले डिसिजन घेऊ शकता. नियर अबाउट आपला लॉस हा 1900 रुपये पर्यंत होता. तो लॉस आता आपला 200-300 पर्यंत आलेला आहे. ओके, समजलं सगळ्यांना? तर ह्या पद्धतीने सगळ्यांनी काम करा. ओके, तर हा लाईव्ह सेशन मी पुन्हा अपलोड करतोय. पुन्हा बघा, इंडिकेटर कोणते वापरतोय बघा, स्ट्राईक प्राइस कसं सिलेक्ट करतोय बघा, स्टॉप लॉस कसं लावतोय ते बघा. सगळं काही याच्यामध्ये आहे. बरोबर आहे. तर तो व्हिडिओ बघून तुम्ही थोडी प्रॅक्टिस करा. ओके, तर हा पार्ट इंडिकेटर, कॅन्डलस्टिक, प्राइस ऍक्शन ह्याचा नाही. हा पार्ट आहे तुम्ही प्रॉफिट मध्ये असाल तर काय डिसिजन घेताय आणि तुम्ही लॉस मध्ये असाल तर काय डिसिजन घेताय, ह्याच्यावरच तुमचं ट्रेडिंग हे डिपेंड आहे. लक्षात ठेवा. ओके, मार्केट म्हणजे हाच पार्ट आहे की प्रॉफिट मध्ये असाल तर तुमचं डिसिजन काय आहे आणि लॉस मध्ये असाल तर तुमचं डिसिजन काय आहे. ते जर एकदा तुम्हाला प्रॉपर घेता यायला चालू झाले की मग तुम्ही एक चांगली ट्रेडिंग हे करू शकता. कारण मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटी कंटिन्यू आहे. असं नाही आहे की आता 9:47 लाच अपॉर्च्युनिटी आहे. पुन्हा कधीही अपॉर्च्युनिटी येऊ शकतं आणि त्यावेळी तुम्ही पैसे कमवू शकता. बरोबर आहे. कमी लॉस मध्ये बाहेर पडायची एकदा प्रॅक्टिस तुम्हाला झाली की ऑटोमॅटिक तुम्ही डे एंडला प्रॉफिट मध्ये येता. ओके, तर हे तुम्हाला समजलं पाहिजे. बरोबर आहे. चालेल, बाकीचा पार्ट आपण उद्या पुन्हा कंटिन्यू करूया. थँक्यू.